आज आहे शनिवार आणि आपण आलो आज शनी मंदिरमध्ये। तर शनी मंदिरमध्ये येताना ना आपल्या इथून आपण निघालो कल्याणमधून, तर नेवाळ नाका लागतो। त्याच्या जस्ट पुढे आलात ते उसाटणे गाव म्हणून लागतं। तर इकडे बैलगाड्या शर्यती पण चालतात आणि आम्ही तिकडे आवर्जून येतो बैलगाड्या शर्यती बघण्यासाठी। आणि तिथेच एक जाताना ना एक शनी मंदिर म्हणून लागतं, खूप जागृत देवस्थान आहे आणि इथे सर्व शनिवारची सर्व लोक देवदर्शनासाठी येत राहतात। आणि तुम्हीसुद्धा या रस्त्याने जर जात असाल कधी तर नक्की थांबा, खूप शांततेची जागा आहे। आणि या जागेमध्ये सुद्धा आम्हाला खूप बरं वाटलं थोडा वेळ। थंड पाण्याची सुद्धा सोय तिकडे आहे आणि ह्या साईडला एंट्री केल्यानंतरला दोन पाईप्स आहेत, तर तिथे आपल्याला पाय वगैरे धुवायचे आहेत आणि जे आतमध्ये जाणारे ते आंघोळसुद्धा करतात तिथे। आणि तिथून एंट्री केल्यानंतर हा असा एंट्रन्स आहे आतमध्ये आणि आपण तिकडे समोर आता आपण शनी मंदिरकडे जाऊ शकतो तिथून। तर मित्रांनो, हे समोर शनेश्वर स्नॅक्स कॉर्नर आहे, तर इथे खायलासुद्धा थोडेफार वस्तू बघायला भेटतात। आणि हा आता वरती असा आपण बोर्ड बघायला भेटतो, श्री शनेश्वर मंदिर हा आपल्याला बोर्ड बघायला भेटतो इथे। आणि इथून जर आपण असं एंटर केलं आतमध्ये तर इथून आपण असं आतमध्ये जातो आणि ह्या साईडला इकडे थंड पाण्याची पिण्याची सोय आहे, वरती ग्लासेस वगैरे असतात आणि इथे थंड पाण्याची सोयसुद्धा आहे। तर इकडे पाणीसुद्धा तुम्ही थंड पेय पिऊ शकता। त्याच्यानंतरला इथून आपण परत आतमध्ये जातो, तर हा मोकळा स्पेस आहे, बसण्यासाठी खूप छान अशी बाकड्यांची सुविधा आहे आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे, एवढं पूर्ण शांतता असते इकडे। आणि ह्या साईडला गेलं तर श्री हनुमंताचं मंदिर आहे, ते सुद्धा आपण बघूया हनुमंताचं मंदिर कसं आहे। तर इथून पुढे गेलं ना की हनुमानाचं मंदिर आहे इथे आणि आपण बघू शकता सर्व भाविक वगैरे इकडे येतात देवदर्शनासाठी। कृपया मूर्तीवर तेल व तीळ टाकू नये। काही जण काय करतात, शनिवारची पूजा झाल्यानंतरला तेल वगैरे टाकतात, काळे तीळ टाकतात, तर ते मूर्ती त्यासाठी मूर्तीवर ते टाकू नका असं नक्कीच प्रत्येक पुजाराचं एक हे असतं, सांगणं असतं, ते सुद्धा फॉलो केलं पाहिजे सर्वांनी। तर अशा पद्धतीचं मंदिर आहे आपल्या समोर बघू शकता। आणि हनुमंताच्या हे हनुमंताचं मंदिर आहे, इथे खूप छान आहे, माती वगैरे खाली ठेवलेले आहेत आणि पंत्या आहेत आणि अशी छान अशी सुबक अशी आणि सुंदर अशी मूर्ती हनुमंताची आपल्याला बघायला भेटते। आता हनुमंताच्या मंदिराच्या इथून बाहेर निघाल्यानंतर आपण ह्या साईडून आतमध्ये आपलं शनेश्वराचं हे मूर्ती आहे इथे, तीसुद्धा आपण बघूया। इथे हवन वगैरे घालतात, कोणाची पूजा वगैरे असेल तर। आणि हा असा पूर्ण एरिया आहे आणि हा इथून एंट्रन्स आहे आतमध्ये जायला। इथून तुम्ही जाऊ शकता, एक छोटी मूर्ती हनुमंताची आहे आणि ही शनेश्वराचं पूर्ण अशी मूर्ती तुम्हाला इथे बघायला भेटते। शनेश्वराची मूर्ती अशी आपल्याला बघायला भेटते, खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला पण भेटते आणि खूप छान असं सजावट पण केलेली आहे। वरती कंटिन्युअसली मूर्तीवर पाणी पडण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं असतं आणि त्याचे थेंब कंटिन्युअसली मूर्तीवर पडत राहतात, त्यामुळे खूप सुंदर असं बघण्यासाठी वाटतं। आणि ह्या साईडला बोर्ड वगैरे लिहिलेलं आहे, खूप सुंदर असं इकडे स्पेस आहे, येऊन बसू शकता तुम्ही थोडा वेळ। आणि इकडे बाग वगैरे अशा पद्धतीचं एक विरंगुळा म्हणून तुम्ही इथे येऊ शकता। आणि ह्या साईडला नदी वगैरे वाहते, ती पावसाळ्यामध्ये इथून सर्व पाण्याचा भाग असतो हा। आणि हे असं छान असं सुंदर शनेश्वराचं मंदिर आहे आणि इथे येणारा माणूस प्रत्येकजण एकदम समाधानी होतो मनाने आणि खूप संपन्न असं मन त्याचं एकदम प्रसन्न होतं आणि सर्व निघून जातात त्यावेळेला येऊन। आणि इकडे आल्यानंतरला सुद्धा नक्कीच तुम्ही ते ह्या साईडून कधी जात असाल तर शनेश्वर मंदिरमध्ये या आणि नक्कीच देवदर्शन करा। आणि देवदर्शन करून झाल्यानंतर नक्कीच तुम्हीसुद्धा खुश व्हाल। आणि इकडे हनुमंताचं मंदिरसुद्धा आहे, इथेसुद्धा जा तुम्ही आणि हनुमंताच्या मंदिरालासुद्धा नक्की भेट द्या। तर मित्रांनो, अनेक अशा वेगळ्या व्हिडिओपासून आपण भेटणार आहे, तर असे कंटिन्युअसली आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण आलो होतो शनेश्वर मंदिरमध्ये आणि आता निघण्याची वेळ झाली आहे, पण एवढी सुंदर झाडी आणि एवढा सुंदर इथे सावली आहे ना, इथून निघावंसं वाटत नाही, कारण की एवढं बाहेर गरमी चालू आहे आणि एवढं शांतता आणि एकदम सावलीची जागा आपण बघायला भेटली की आपल्याला थांबावंसंच वाटतं।
पण नक्कीच आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया. आणि चला तर मग आता घरी निघूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आपण. धन्यवाद.